जनसंसद न्यूज मुंबई। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी खासदार सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आज दुपारी विधानभवनात आमदारांची बैठक होणार असून त्यानंतर सायंकाळी लोकभवनात त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरणार आहेत। या पार्श्वभूमीवर दिवसभर मुंबईत वेगवान राजकीय हालचाली झाल्या। राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मंत्रिपदांची पुनर्रचना तसेच खात्यांच्या वाटपाबाबत चर्चा केली। उपमुख्यमंत्रीपद स्वीकारल्यानंतर सुनेत्रा पवार यांना राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार असून त्या रिक्त होणाऱ्या जागेवर पार्थ पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे। दरम्यान पक्ष नेतृत्वाने हा निर्णय जनभावना, आमदारांचे मत आणि संघटनात्मक स्थैर्य लक्षात घेऊन घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले असून नेतृत्वातील पोकळी तातडीने भरून काढणे आणि सरकारमधील राष्ट्रवादीचा सहभाग अधिक सक्षम करणे हाच या निर्णयामागचा मुख्य उद्देश असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले। तसेच अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार असून त्या निवडणुकीत सुनेत्रा पवार उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे। ही निवडणूक बिनविरोध होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे।